नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। महापुरुषांबरोबरच समाजात चांगले काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींची विनाकारण बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा, सरपंच परिषदेची मागणी। तळबिड येथे निषेध आंदोलन। महापुरुषांबरोबरच समाजात चांगले काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींची विनाकारण आक्षेपार्ह वक्तव्य करून बदनामी करण्याबरोबरच समाज माध्यमांमध्ये बेछूटपणे आरोपांचे आणि बदनामीचे सत्र राबविणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे। राज्य सरकारने त्याबाबत नव्याने कायदा करावा, अशी मागणी सरपंच परिषद पुणेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी केली। राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांची नाहक बदनामी करून त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत। सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने रविवारी सकाळी 11 वाजता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी तळबिड तालुका कराड येथे मंत्री गोरे यांची विनाकारण बदनामी करणाऱ्या घटकांचा निषेध करण्यात आला। त्यावेळी राज्यभरातून उपस्थित राहिलेले सरपंचांशी संवाद साधताना भोसले बोलत होते। समाज माध्यमांनी आज समाजामध्ये विशिष्ट स्थान निर्माण केले आहे। या समाज माध्यमांचा चुकीच्या पद्धतीने वापर करून काही लोक महापुरुषांची आणि समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची नाहक बदनामी करत आहेत। आजकाल कोणीही उठतो, व्हिडिओ तयार करतो आणि तो समाज माध्यमांमध्ये व्हायरल करतो। याबाबत कोणतीही खातरजमा केली जात नाही। हे मोठे दुर्दैव आहे। महापुरुष असो अथवा समाजातील चांगला घटक असो, त्याची निष्काळ बदनामी होते। याबाबत राज्य सरकारने पुढाकार घेऊन या अधिवेशनातच कायदा करावा, अशी मागणी भोसले यांनी केली। राज्यभरातील सरपंच प्रारंभी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची जन्मभूमी असलेल्या तळबिड येथे रविवारी सकाळी जमले। त्यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। सरसेनापतींच्या वारसदार असलेल्या महिलेच्या नावाचा वापर करून समाजातील काही घटक ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करत आहेत। वास्तविक पाहता तळबिड येथील सरसेनापतींच्या वारसदारांनी याबाबत स्पष्टीकरण देत खुलासा केला आहे, तरी देखील सरसेनापतींच्या नावाला कमीपणा येईल असे कृत्य या घटकांनी केले आहे। त्याबद्दल आम्ही निषेध करत आहोत, असे जितेंद्र भोसले यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सागरभाऊ साळुंखे यांनी सांगितले। आम्ही सरसेनापती हंबीररावजी मोहिते तळबिड गावी या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो होतो आणि सर्व सरपंच या ठिकाणी आता उपस्थित आमच्याबरोबर आहेत। या ठिकाणी दोन्ही घटना वेगवेगळ्या असताना सुद्धा त्या प्रकरणाला, मंत्री महोदयांच्या प्रकरणाला महत्त्व यावं म्हणून आदरणीय सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांचा संदर्भ दिला गेला। हे अतिशय चुकीचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे। संबंधित पत्रकार असतील, त्याबद्दल कोणी आणखीन संजय राऊत साहेब असतील यांनी उल्लेख केला असेल तर त्यांनी या महाराष्ट्राची माफी मागावी। पंजांच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी सरसेनापती हंबीररावजी मोहिते यांना या ठिकाणी आम्ही नम्र अभिवादन करतो। आता जे या यूट्यूब चॅनलचं जे स्तंभ माजलेलं आहे समाजात, त्या ज्या पद्धतीनं एखादा यूट्यूब चॅनलचा TRP किंवा त्याचे लाईक्स, फॉलोअर्स वाढण्यासाठी अशा आपल्या महापुरुषांना मध्ये घेऊन, ज्या वेळेला त्या तुषार खरात आणि हंबीरराव मोहिते, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं नाव घेऊन जी बाईट तयार केली की त्यांच्या घराण्यातील महिला, त्याच्यावर लगेच बेजबाबदारपणे संजय राऊत साहेबांनी बी त्याचा आधार घेऊन वक्तव्य केलं। असं वक्तव्य करणाऱ्यांच्यावर वेगळा कायदा, म्हणजे याने काय होतंय की समाज माध्यमात तेढ, म्हणजे ज्यावेळेला एखादा उल्लेख होतो, आता हे जे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं गाव आहे, जिथं आपण आज निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत सरपंच परिषदेच्या माध्यमातून, आमचे अध्यक्ष आहेत जितूदादा भोसले, त्यांनी मगाशी सांगितलं की कायदा अशा पद्धतीने झाला पाहिजे की तो जो व्हिडिओ आहे, जो समाज माध्यमात पसरतोय, खूप वेगानं पसरतोय, त्याच्यावर कुणीही विचार करत नाही, त्याची काही शहानिशा करत नाही। ती महिला इथली या तळबिडची आहे का, या घराण्यातील आहे का, ही शहानिशा न करता त्यांनी जो व्हिडिओ केला, अशा व्हिडिओवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि जे आक्षेपार्ह वक्तव्य करतात यांच्यावर सुद्धा कायदा तयार झाला पाहिजे। मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून सुदृढ समाज निर्मिती होईल, आमदार शशिकांत शिंदे।
पिंपोडे खुर्द येथे भव्य महिला मॅरेथॉन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद। आजच्या धक्काधक्कीच्या युगामध्ये सर्वजण व्यायामाला विसरून गेले आहेत। शारीरिक आणि मानसिक क्षमता सिद्ध करण्याची महत्त्वाची संधी म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा ठरत आहेत। मॅरेथॉन स्पर्धांद्वारे सुदृढ समाज निर्मिती शक्य आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला। कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे खुर्द येथे स्वर्गीय अभिजित कोकरे यांच्या स्मरणार्थ रविवारी सकाळी 7:30 वाजता भव्य महिला मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचा शुभारंभ आमदार शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाला। त्या प्रसंगी स्पर्धकांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते। मॅरेथॉन स्पर्धा हा पूर्वी शहरी भागात वापरला जाणारा शब्द होता, आता ग्रामीण भागात देखील सर्वत्र मॅरेथॉन स्पर्धा होत आहेत। या मॅरेथॉन स्पर्धेद्वारे सर्वसामान्य घटकांना विशेष करून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत शारीरिक आणि मानसिक क्षमता सिद्ध करण्याची महत्त्वाची संधी उपलब्ध होत आहे। पिंपोडे खुर्द येथे मॅरेथॉन स्पर्धा आयोजन करणे फार अवघड बाब होती, मात्र युवा कार्यकर्त्यांनी ही स्पर्धा आयोजन करून सुखद धक्का दिला आहे। पिंपोडे खुर्द येथील मॅरेथॉन स्पर्धा खऱ्या अर्थाने लोकप्रिय ठरली आहे, असे गौरवोद्गार देखील त्यांनी काढले। सातारच्या जिल्हा रुग्णालयात बालकांची हृदयरोग तपासणी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची संकल्पना 20 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया। सातारा जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील बालकांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार तसेच आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला आहे। त्यांच्या संकल्पनेतून सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिरामध्ये 84 बालकांची टुडी इको तपासणी करण्यात आली। त्यातील 20 गरजू बालकांवर आवश्यक हृदय शस्त्रक्रिया केली जाणार आहे। मुंबई येथे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून त्यामध्ये व्यस्त असतानाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील हृदयविकार असणाऱ्या बालकांची तपासणी व उपचार करण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या। त्यांनी नवी मुंबईच्या खारघर येथील सत्यसाई हॉस्पिटल व्यवस्थापनाशी चर्चा करून तेथील तज्ञ वैद्यकीय पथक सातारच्या जिल्हा रुग्णालयात बालकांच्या तपासणीसाठी पाठवले होते। या पथकामध्ये डॉक्टर जयश्री मिश्रा, डॉक्टर ऋषिकेश वडके, डॉक्टर सई पाटील, डॉक्टर गायत्री, कोऑर्डिनेटर सागर सावंत यांच्यासह नर्सिंग स्टाफ सहभागी होता। या सर्वांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे, डॉक्टर मधुरा पाटील, डॉक्टर राहुल यादव, हेमा बाबर, आर्या पेंढारकर, DPS फरजाना यांचे सहकार्य मिळाले। या शिबिरामध्ये एकूण 84 बालकांची तपासणी करण्यात आली। तपासणीनंतर 20 बालकांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय पथकाने निश्चित केले। या बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। संबंधित बालकांवर शस्त्रक्रिया तसेच आवश्यक उपचार तातडीने होण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत। वर्धनगड घाटातून महाकाय क्रेन 200 फूट खाली कोसळली आणि पलटी झाली। क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर वर्धनगड तालुका खटाव गावच्या हद्दीत घाटामध्ये रविवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास महाकाय क्रेन घाटातून सुमारे 150 ते 200 फूट खाली कोसळली आणि पलटी झाली। यामध्ये क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत पुसेगाव पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीशी निगडीत ही क्रेन असून वर्धनगड घाटात एका वळणावर ऑपरेटरच्या क्रेनवरील ताबा सुटल्याने ती सुमारे 150 ते 200 फूट खाली कोसळली आणि जागेवर पलटी झाली। यामध्ये क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी झाला। या अपघाताची माहिती समजताच वर्धनगड आणि रामोशीवाडी येथील युवक कार्यकर्ते व वाहनधारकांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेत ऑपरेटरला रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले। अपघातग्रस्त क्रेन ही ऑपरेटर चालवत होता आणि तो स्वतः जखमी झाला असल्याने नेमकी क्रेन कोठून कोठे निघाली होती आणि तिचा अपघात कसा झाला याची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही।